मध्ये आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 2 दिवसापूर्वी कत्तलखान्यातील गोवंश तसेच गोमांस हे मोठ्या प्रमाणावर बीडच्या पोलीस अधीक्षक यांच्या पथकानं जप्त करून आष्टी पोलीस स्टेशनमध्ये आष्टी पोलिसांच्या हवाली केलं होतं. यातील धक्कादायक प्रकार म्हणजे यातील जे काही मांस आहे ते मांस सुमारे 4 ते 5 टन मांस, यातील फक्त 100 किलोच्या आसपास, 50 ते 100 किलोच्या आसपास केवळ जप्त दाखवलं आणि बाकीचे जे काही मांस आहे तर ते मांस हे पुन्हा कत्तलखान्याला किंवा बाहेर विकण्यात आलेलं आहे अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळालेली आहे. हा जो काही प्रकार आहे तो आष्टी पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक शौकत सय्यद यांनी केलेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये सर्वप्रथम पोलीस निरीक्षक सय्यद शौकत अली यांना निलंबित करावं आणि त्या दुसऱ्या अधिकाऱ्यांनी म्हणजे त्यांच्या गैरहजेरीमध्ये ते आष्टी पोलीस स्टेशन असताना ही चौकशी होणार नाही, तर त्यांना इथून पहिली गोष्ट निलंबित केलं पाहिजे आणि नंतर मग ते दुसऱ्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून याच्यामध्ये हा तपास केला पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे. गोष्ट याच्यामध्ये हे जे मांस आहे याची विल्हेवाट लावताना कोण कोण सोबत होते त्या आरोपीचा शोध घेतला पाहिजे. आणखी एक गोष्ट अशी आहे की मांस हे जे पुरलं गेलं ते मांस परत हस्तगत केलं पाहिजे की किमान याच्यामध्ये किती मांस आहे पुरलेलं. माझ्या माहितीप्रमाणे 50 ते 100 किलोच मांस आहे. बाकीचं हे कत्तलखान्यातील काही व्यापारी किंवा याच्यामध्ये जे काही हे जे काही गोमांस तस्करी करतात त्या लोकांना कोणाला विकलं गेलं त्याचा एक तपास लागला पाहिजे आणि ही संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. त्यापैकी एक टेम्पो जी बनावट नंबर प्लेट टाकून तो टेम्पो आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये म्हणजे प्रांगणामध्ये उभा आहे आणि दुसरा टेम्पो जो आहे तो आष्टी पोलीस स्टेशनच्या उजव्या बाजूला साधारण 200 फूट अंतरावर अतिशय दुर्लक्षित भागामध्ये तो टेम्पो उभा आहे. हा टेम्पो काल मध्यरात्री म्हणजे साधारण 8 ते 9च्या दरम्यान तो तिथं उभा केला आहे अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळाल्यावरून आम्ही 11:15 आसपास आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गेलो. आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर प्रत्यक्षात ते दोन्ही टेम्पोंची आम्ही शूटिंग काढली, तर त्याचं छायाचित्रण केलं आणि ते छायाचित्रण केल्यानंतर आष्टी पोलीस ठाण्यामध्ये रात्री 12 वाजण्याच्या सुमारास म्हणजे 11:45च्या आसपास मी स्वतः माझ्यासोबत आष्टीचे आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख कुमार शेळके हे देखील माझ्यासोबत होते. आम्ही दोघांनी जाऊन आष्टी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन रीतसर तेथील पोलीस निरीक्षक सय्यद शौकत अली यांच्या विरोधामध्ये रीतसर आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार केली आणि त्यांना तात्काळ त्यांना या प्रकरणामध्ये सहआरोपी करण्याच्या संदर्भात आम्ही रात्री आष्टी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आहे. Option for today's youth, but many students fail because maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy, very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He
He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but now after joining Anish classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anish classes. Anish classes, where maths is fun.